गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज सगळ्यांचं लक्ष परभणीकडे असेल, कारण का परभणीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे सेना सत्ता स्थापनेवरती एकमतावरती आलेली आहे. आता महापौर आणि उपमहापौर पदावरती कोण बसणार याची उत्कंठा आहे. महापौर हिंदू की मुस्लिम यावरून तिढा कायम आहे. सकाळी 11 वाजता महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार असल्याची माहिती मिळतेय. ठाकरे सेनेकडून 6 जणांचे महापौर पदासाठी अर्ज आलेले आहेत. दिलीप ठाकूर, प्रतिभा सरोदे, माजुलाला यांचे महापौर पदासाठी अर्ज आलेत, तर सय्यद इक्बाल आणि आशराफुद्दीन सिद्दीकींचे महापौर पदासाठी देखील अर्ज आलेले आहेत. तर उपमहापौर पदासाठीही ठाकरे सेनेच्या श्याम खोबेंनी अर्ज केलाय. काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी भगवान वाघमारे आणि गणेश देशमुख हे या निवडीच्या रिंगणात आहेत. आणि चंद्रपूर महापालिकेमध्ये काय झालं त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे, अशी मागणी अतुल लोंढेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंकडून आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की एकतर काँग्रेससोबत जाऊ नाहीतर विरोधात बसू. असं असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपला पाठिंबा का देण्यात आला, असा सवाल अतुल लोंढेंनी उपस्थित केलाय. महापौर पदाच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडला असल्याचा आरोपही अतुल लोंढेंनी केलेला आहे. त्यांचं उत्तर आता उद्धव ठाकरे साहेबांचे पक्ष देतील. पण आम्हाला सांगितलं होतं की आम्ही एकतर काँग्रेससोबत जाऊ किंवा आम्ही विरोधात बसू, असं आम्हाला स्पष्टपणे आपण पाहिलं असेल. संजय राऊत साहेबांच्या प्रेसमध्ये पण काल सकाळी ते बोलले होते. त्यामुळे तसंही आमचं 31चं गणित बसत होतं, 23 आणि 31 असं होतं ते. पण वेळेवर वंचित आणि MIM जे आहे ते तटस्थ राहिले, मतदानाला आले नाही. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहे ते BJP सोबत गेले. हा फरक पडला. केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांकडून आज देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशभरातील 10 प्रमुख कामगार संघटनांचे 30 कोटी कामगार